उन्हाळ्यामध्ये कुठला शॅम्पू आपण वापरायला हवा आणि कुठला असा घटक आहे जो आपल्या केसांच्या पोषणासाठी अतिशय उत्तम आहे, तो घटक, त्याबद्दलची माहिती आणि तो घटक वापरायचा कसा त्याबद्दलची रेमेडी असं सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शिवाय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शॅम्पू कुठला वापरायचा, हर्बल शॅम्पू, आयुर्वेदिक शॅम्पू कुठले वापरायचे। तर मी 3 शॅम्पू तुम्हाला आज रेकमेंड करणार आहे जे मी ऑलरेडी वापरून झालेले आहे आणि ते उत्तम आहेत। ते कुठेही मार्केटमध्ये मिळू शकतात, शिवाय त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे। तर ते शॅम्पू तुम्ही वापरू शकता आणि ते शॅम्पूमध्ये आपण जी रेमेडी करणार आहोत तो घटक त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आपल्या केसांच्या मुळांशी लावायचा आहे। आता का करायचं आहे हे, कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये केस गळती वाढते कारण खूप घाम येतो आणि मग अशा वेळेला आपण आपल्या केसांची निगा राखण्यासाठी काय करू शकतो किंवा कुठले घटक वापरू शकतो। तर अतिशय सोपी अशी रेमेडी आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज सुद्धा एक छानशी अशी DIY रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। अतिशय सोपी आहे, केसांसाठी उपयुक्त आहे। अशाच पद्धतीच्या DIY रेमेडीज मी घेऊन येत असते। शिवाय आपल्याकडे पॉडकास्ट होतात, त्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला मी बोलवत असते आणि आपल्या या सगळ्या सबस्क्रायबरसाठी ते अतिशय उपयुक्त ठरतंय। आम्ही एकत्र ग्लो होतोय। मी हे यांना सांगतेय जे आता चॅनलवर नवीन आलेले आहेत आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेलं नाहीये किंवा चॅनलवर पुन्हा पुन्हा येतात आणि चॅनल सबस्क्राइब करत नाहीत, त्यांच्यासाठी हे सगळं सांगणं आहे। तर मी तुम्हाला विनंती करीन की चॅनल आपलंच आहे, आपल्या या छोट्याशा फॅमिलीचा भाग व्हा, चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल आणि असं छानपैकी एकत्र ग्लो होऊयात। आता आज आपण काय करायचंय, आपल्या केसांना छान ग्रो करायचं आहे। म्हणजे काय करायचंय, तर केसांची वाढ चांगली व्हावी किंवा केस गळती थांबावी किंवा उन्हाळ्यामध्ये जो सगळा घाम येतो आपल्या केसांच्या मुळाशी, त्यामुळे असा चिकटसर असा कोंडा तयार होतो आणि कोंडा झाला की मग काय होतं, केस गळती वाढते, शिवाय चेहऱ्यावर पिंपल्सही येतात। त्यामुळे तुमच्या मुळांची प्रॉपर क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे। जसं की मी तुम्हाला सांगते की तुमच्या चेहऱ्याचं क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे, तसंच केसांची मुळं अतिशय क्लीन आणि छान त्यामध्ये जे डिपॉझिशन झालेलं आहे, म्हणजे आपण कंडिशनर लावतो, बऱ्याचदा स्प्रे मारतो केसांवर किंवा मग वेगवेगळे शॅम्पू केमिकल युक्त वापरतो, त्यामुळे काय होतं तुम्हाला कळणारही नाही, पण असा एकदम पातळ असा थर तुमच्या केसांच्या मुळाशी तयार झालेला असतो आणि तो क्लीन केला नाही की मग काय होतं, तो साचत जातो आणि मग कालांतरानं केस गळायला लागतात किंवा तिथे कोंडा होतो। आता तुम्हाला हे जाणवणारही नाही, त्यामुळे आपण काय करायचंय, सगळ्यात आधी आपल्या केसांची मुळं जी आहेत ती छान क्लिन्झिंग करायची आहेत। आता कसं, तुम्ही जर सलॉनमध्ये गेला ना तर स्कॅल्प क्लिन्झर अशी एक वेगळी ट्रीटमेंट येते, ते क्लिन्झिंग करतात आणि छानपैकी थोडा वेळ तसाच ठेवून मग त्याच्यानंतर कंडिशनिंग आणि मग ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रोसेस होतात। पण घरच्या घरी आपण असं छान पद्धतीनं क्लिन्झिंग करू शकतो, त्यासाठी वेगवेगळे स्क्रबर्स पण असतात। पण आज आपण अतिशय सोपं करणार आहोत, कुठलंही स्क्रबर वापरायचं नाहीये, काहीही करायचं नाहीये। तुम्ही आंघोळ करताना जो शॅम्पू वापरता त्या शॅम्पूमध्ये आपल्याला चक्क हे 2 ते 3 चमचे मिक्स करायचं आहे आणि ते केसांना लावायचं आहे किंवा त्यांनी केस धुवायचे आहेत। बेसिकली केस धुतल्यानंतर तुम्ही रेग्युलरली हे उन्हाळ्यामध्ये केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला केसांच्या मुळाशी जो घाम येतो आणि चिकटपणा येतो तो बंद झालेला आहे। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, महत्त्वपूर्ण आहे। कुठले इन्ग्रेडियंट वापरतेय ते जाणून घ्या। तर आपला आजचा हिरो इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जास्वंदाचं फूल। आता जास्वंदाचं फूल हे बाप्पाचं किती आवडतं आहे आणि जास्वंदाच्या फुलामध्ये विविध रंग आहेत, पांढरा आहे, त्यानंतर पिवळा आहे, नारंगी आहे, लाल आहे। इथे आपल्याला कुठल्याही कलरचं फूल चालणार आहे, कारण जास्वंदाच्या फुलामध्ये किंवा जास्वंदाची जी पानं आहेत त्यामध्ये खूप सारे मिनरल्स आणि न्यूट्रिशन आहेत जे आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतं। आपल्या आरोग्यासाठी जास्वंद खूप उपयुक्त आहे, हे आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे जास्वंदाच्या पाकळ्या ज्या असतात ते छान वाळवल्यानंतर त्यापासून चहा सुद्धा बनवला जातो किंवा त्या तुम्ही खाल्ल्या तरी सुद्धा खूप उपयुक्त ठरू शकतात। आता पांढरं जास्वंद जे असतं की नाही
ते पांढरं जास्वंद जर का तुम्ही तुपामध्ये छान भाजून खाल्लं, बऱ्याच महिलांना अशा समस्या असतात की त्यांना व्हाईट डिस्चार्ज खूप जातो आहे, त्यावेळेला हे खूप गुणकारी ठरू शकतं. तर गुणकारी असं जास्वंदाच्या फुलाचं रोप जे आहे ते तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकता किंवा आपण अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये कधीही कुठली बाग फुलवायची असं ठरवलं तर पहिला क्रमांक हा जास्वंदाच्या रोपाचा लागतो, कारण ते अतिशय मेंटेनन्स फ्री आहे, त्याचं मस्त वाढतं आणि कुंडीमध्ये सुद्धा छान वाढतं. ते भरपूर फुलं येतात, रोज 5-6 फुलं येतात. तुम्ही त्याचं जर जे फांद्या आहेत, त्याचं टोक आहे ते छाटत राहिलात ना तर ते खूप जास्त ग्रो होत जातं. तर हे जास्वंदाचं रोप तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावायलाच हवं. मी सुद्धा आता लवकरच लावणार आहे, कारण इथे आल्यानंतर मला लक्षात आलं की मला जास्वंदाचं फूल हवं होतं आणि मला ते काही केल्या मिळत नव्हतं. शेवटी माझ्या ज्या कामाला ताई आहेत त्यांनी मला सांगितलं की ताई आमच्याकडे भरपूर जास्वंदाची फुलं येतात, तर मी तुम्हाला आणून देईन. आणि त्यांनी मला ही जास्वंदाची फुलं आणून दिली, त्याची पानं आणून दिली आणि त्यानंतर मी ही रेमेडी बनवली. आता ही रेमेडी कशी बनवायची ते समजून घ्या. तेव्हा आता या रेमेडीसाठी आपल्याला 5 ते 7 जास्वंदाची फुलं हवी आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय हवंय तर 5 ते 7 जास्वंदाच्या झाडाची पानं ही सगळी आपण 3 ते 4 तास अशी भिजवून ठेवली किंवा भिजवून नाही जरी ठेवली, तुम्ही ती उकळून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे एक छानपैकी 5 मिनिटं उकळून घ्यायचं, पूर्ण अर्क त्याच्यामध्ये आला पाहिजे. असं घट्टसर त्याचं पाणी होतं, थोडंसं जेल फॉर्ममध्ये, अगदी म्हणजे लाईट जेल फॉर्ममध्ये असं ते तयार होतं. ते छानपैकी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता यामध्ये तुम्ही कढीपत्ता घालू शकता, तुळसही घालू शकता. तुळशीची पानं जर तुम्ही घातली तर ते निर्जंतुकीकरण करतं आणि ते केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे जर का तुमच्याकडे तुळशीची पानं असतील तर तुळशीची पानं सुद्धा घालू शकता किंवा मग कढीपत्ता सुद्धा घालू शकता. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते छानपैकी गाळून घ्यायचं. आता काय करायचं, तुम्ही जो कुठला शॅम्पू वापरत असाल त्या शॅम्पूमध्ये हे 2 ते 3 चमचा मिक्स करायचं, छानपैकी फेटायचं आणि त्यांनी शॅम्पू करायचा आहे. जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर तुमच्या शॅम्पू बॉटलमध्ये तुम्ही हे जर टाकलं तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ते छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही आठवड्याभरासाठी किंवा 15-20 दिवसासाठी असं छानपैकी ते बॉटलमध्ये मिक्स केलेलं तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता. जेव्हा केव्हा केस धुणार तेव्हा यांनी धुवायचे आहेत. अतिशय सोपं आहे, काहीही यामध्ये रॉकेट सायन्स नाही. हे मिक्स करा ते मिक्स करा असं सांगितलेलं नाहीये. जास्वंदाची फुलं आपण का वापरायची याची माहिती तुम्हाला मिळणं फार गरजेचं होतं, ते मी तुम्हाला सांगितलंय. आता शॅम्पू कुठला वापरायचा, म्हणजे हर्बल शॅम्पू उत्तम असतो, आयुर्वेदिक शॅम्पू उत्तम असतो, केमिकल बेस्ड शॅम्पू वापरू नये हे सगळ्यांना माहिती आहे. मी रेकमेंड करीन तुम्हाला हे 3 शॅम्पू आहेत जे कुठेही बाजारामध्ये मिळतात. त्यातला पहिला जो आहे हा आमला ब्रिंगराजचा म्हणजे खादी नॅचरलचा हा जो शॅम्पू आहे हा मी वापरलेला आहे. खूप चांगला आहे, आयुर्वेदिक आहे, आवळा आहे याच्यामध्ये आणि सगळ्या प्रकारच्या केसांसाठी, म्हणजे कोणाचे खूप ऑइली असतील किंवा ड्राय असतील तर सगळ्यांसाठी हे बेस्ट आहे. तर या अशा शॅम्पू बॉटलमध्ये तुम्ही हे मिक्स करायचं आहे. मी आत्ता जे सांगितलेला इन्ग्रेडियंट आहे तो मिक्स करायचा आहे आणि तुमच्या केसांना शॅम्पू करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो शॅम्पू आहे तो इंदुलेखाचा ब्रिंग शॅम्पू आहे, हेअरफॉल कंट्रोलवाला आहे. ॲक्च्युली मी या गोष्टींवर बिलीव्ह करत नाही, पण तरीसुद्धा आयुर्वेदिक शॅम्पू आहे, चांगला आहे, मी वापरून बघितलेला आहे. या शॅम्पूमध्ये सुद्धा तुम्ही हे जास्वंदाची रेमेडी जी आहे ती मिक्स करून शॅम्पू करू शकता, चांगले रिझल्ट्स येतील. आणि ह्याची किंमत 261 रुपये आहे फक्त आणि खादीची जी आहे ती 299 आहे, त्यामुळे असं खूप कॉस्टली सुद्धा नाही आहे. तुम्ही हे दोन्ही शॅम्पू वापरू शकता. आणि तिसरा आणखीन एक रेकमेंड करीन मी, ते म्हणजे डाबर वाटिका नॅचरल हेल्थ शॅम्पू. हा सुद्धा खूप चांगला आहे, हा सुद्धा मी वापरून बघितलेला आहे, बरेच दिवस मी वापरलेला आहे. 230 रुपयाचा आहे, मोठी बॉटल आहे, 340 ml ची बॉटल आहे. आणि यामुळे केस जरा मऊसर होतात, म्हणजे ज्यांची कोणाची वृक्ष असे केस असतील, ड्राय हेअर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. तर हे 3 हर्बल शॅम्पू जे आहेत ते तुम्हाला कुठेही मेडिकलमध्ये मिळतील किंवा ग्रोसरी शॉपमध्ये मिळतील किंवा मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर या शॅम्पूमध्ये आपल्याला जास्वंदाचा अर्क जो आहे तो छानपैकी मिक्स करायचा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही अशा पद्धतीनं केस प्रत्येक वेळेला वॉश केले तर तुमचे केस
हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे, गळती थांबणार आहे, केसांच्या आतमध्ये जो चिकटपणा येतोय किंवा केस खूप असे केसांची मुळं अशी इरिटेटिंग वाटतात ती वाटणार नाहीत. आणि हे नक्की करून बघा. 1 महिनाभर करून झाल्यानंतर येऊन मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल. ही महत्त्वपूर्ण माहिती मिळणं फार गरजेचं असतं, त्यामुळे आपल्याला लवकर रिझल्ट्स येतात. कारण आपल्या मेंदूला जेव्हा ही माहिती कळते त्यावेळेला त्या बेनिफिट सकट त्या श्रद्धेने आपण त्या गोष्टी करायला लागतो आणि त्याचे लवकरात लवकर रिझल्ट्स आपल्याला मिळतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये मला महिन्याभराने येऊन सांगायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.